नमस्कार, स्वागत आहे तुमचे व्हिडिओमध्ये. तर आम्ही काढलो होते घर क्लीन करण्यासाठी. तर हा जो व्हिडिओ आहे तो आहे श्रद्धाच्या डोळ जेवणाचा कार्यक्रम होता त्यावेळेचा. तर घर वगैरे क्लीन करायचं होतं आणि आम्हाला नवरात्रीतील जे घट आहे ते देखील स्थापना करायची होती. तर व्हिडिओ खूप लेट आलेला आहे त्यामुळे सॉरी. तर इकडे चालू होती तीच आवरावर सगळी, त्यामुळे तुम्हाला दिसत असेल पसारा. आम्ही काढला होता नवरात्रीचा सर्व पसारा. तर त्यामध्ये तिला सापडले कपडे तिचे जुने. उठून दाखव, उठून उभा आहे. हे बघा, आमची क्यूट गर्लनं एकदम जुने कपडे घातले. वा वा, अरे बापरे छान दिसते, पण आता छोटे झाले ना ते. आणि ती शर्ट पिलू ती हे काढ, ती इन काढ, ती शर्टाची इन केली ती काढून टाक. शर्ट बाहेर घेतोय. तर इकडे कपडे वगैरे धुवून झाले भरपूर आणि इकडं लावत चाललेलं आहे माझं. तर बाहेर देखील भरपूर पसारा काढलेला आहे. इकडे शॉकेशमध्ये देखील कपडे लावायचं चाललं. काही कपाटामध्ये लावले तरी हे कपाट आवरायचं राहिलं अजून. तर बाहेर देखील तुम्हाला भरपूर असा पसारा वगैरे दिसत असेल. तर म्हणजे आमची चालू होती सर्व आवरण्याची तयारी. तर इकडे आवरून वगैरे झालं आणि त्या दिवशी रात्री आम्ही इकडे म्हणजे श्रद्धाच्या कार्यक्रमाच्या अगोदर 2 दिवस अगोदर तिला मेहंदी वगैरे काढली, कारण की तिला कार्यक्रमासाठी. तर इकडे ते चालू होतं प्रोग्राम मेहंदीचा. श्रद्धा चालू आहे मेहंदी. यात काय काढलं? कुठे बाळ? हे काय येतं? आई आणि बाळ काय छोटं. मा टाकलं का नाव? इकडे श्रद्धा कोणतं काय नाही त्याला काय नाही करीत ते. शिपायात काय घातलेलं तुम्ही? उष्णतामुळं का? इकडे श्रद्धा चालू आहे मेहंदी. परवा दिवशी कार्यक्रम आहे डोळ्याचा, तर मेहंदी चालू आहे. आता किती वेळ लागेल या हाताला परत. इकडे आमची प्रिया आहे बरं का, त्या साईडला आहे ते बसलेले. अजून 1 तास लागेल का? तर सर्वांना शुभ सकाळ. तर हा तुम्ही बघू शकता, हा आहे आमचा फायनल घराचा लुक. म्हणजे की आम्ही जो पसारा वगैरे संपूर्ण आवरून घेतला, त्यानंतर कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी संपूर्ण ठिकाणी सडा वगैरे करून घेतला आणि रांगोळी वगैरे बाकी होत्या काढायच्या. तर इकडे गायींच्या धारी वगैरे देखील काढायच्या चालू होत्या. तर यांचं चालू होतं गायीची धारी वगैरे काढणे. तर तिकडे जे दिसत असेल त्या आहे श्रद्धाच्या आजी, तर त्या देखील आल्या होत्या कार्यक्रमासाठी. आणि आत्यांनी सकाळी सारून वगैरे देखील घेतले होते घरं वगैरे, कारण की आमचं आहे 2 ठिकाणी. तर त्यामुळे आम्हाला जुनं जे आहे ते देखील सारून वगैरे घ्यावं लागतं. तर इकडे देखील ते क्लीन वगैरे करून घेतलं होतं. तर हा जुन्या घरातील पसारा वगैरे संपूर्ण आवरून वगैरे घेतला आणि नंतर फरशा वगैरे संपूर्ण क्लीन झाल्यानंतर किचन वगैरे संपूर्ण आवरून घेतलं. आणि सकाळी सकाळी आमच्या मागे चालू होती गडबड, कारण की आज येणार होती भरपूर सारे असे पाहुणे आणि त्यामुळे आम्हाला संपूर्ण क्लीन तर करायचं होतं. इकडे आहे मस्त असं जास्वंदाची झाड, तर याची देखील कटाई वगैरे करून घेतली होती. आणि तुम्हाला हे दिसत असेल तर हे जे एक उखाणलेलं म्हणजे खाणलेलं आहे, तर तिथे होते आमची संपूर्ण आम्ही जे शोचे झाड आहेत तर ते काढून टाकले होते, कारण की कार्यक्रमाला जागा अपुरी पडणार होती, त्यामुळे शोचे झाड वगैरे काढून टाकले होते. तर इकडे आमची धन देखील तुम्ही बघू शकता. मस्त असे त्याला माळ वगैरे टाकून घेतली होती, देवा वगैरे लावून घेतला, देवपूजा वगैरे संपूर्ण झालेली होती आणि वातावरण मस्त असे प्रसन्न वाटत आहे. तर इकडे बाहेर चालू होती त्यानंतर स्वयंपाकाची तयारी. तर भांडे वगैरे आलेले होते. नमस्कार, स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तर आज आहे आमच्याकडे श्रद्धाचा डोळ जेवणाचा कार्यक्रम. तर बाहेर आचारी वगैरे सर्वजण आलेले आहेत आणि आता चाललं आहे स्वयंपाकाची तयारी. तर काही जण जे आहेत ते आहे उपवासवाले आणि काही जे आहेत तर ते आहेत म्हणजे आपले जेवणारे वगैरे. तर उपवास करू आणि बिना उपवास करू, तर असा स्वयंपाक वगैरे चालू आहे. तर बाहेर चालू आहे मस्त अशी तयारी. आणि आता इकडे श्रद्धाला देखील जायचं आहे मेकअपसाठी पार्लरमध्ये. तर किती वाजता जाणार आहे? 3 वाजता. आधीचं लुक पाहून घ्या आणि नंतर बघा.
आणि इकडं श्रद्धाच्या आजी आली. आजी आहे करा. त्या आजी ज्या आहे ना तर त्या काल आल्या होत्या, म्हणजे श्रद्धाच्या आजी आणि भाऊ कालच आले होते. आता चला बाहेर दाखवते मी तुम्हाला. आता काय म्हणला त्या लसूण करायचं का? बरं बरं. ती शेंगदाणे आणले का? वय नाही गोंधळ सगळा. ह्या भाजल्या शेंगा आहेत काय? तर इकडे जे आपलं सांबर तयार करायचे होते भातासोबत ते, तर त्यासाठी आपले जे शेवग्याच्या शेंगा आहेत त्यामध्ये शिजायला घातले होते, जेणेकरून आपले ज्या शेंगा आहेत ते छान अशा मऊशीर शिजल्या जातील. त्यासाठी वरणामध्ये त्या शिजायला घातल्या होत्या. तर इकडे स्वयंपाक वगैरे चालू होता. साबुदाणा वगैरे संपूर्ण असा स्वयंपाक करत होता, म्हणजे 2 प्रकारचा स्वयंपाक वगैरे करायचा होता. पिलू हाय कर. हाय हाय. इथे सगळा स्वयंपाक चालू आहे. इथं मम्मी मिक्सरचे कूट काढून राहिली. ह्या बसल्या आहेत. तुमचा चेहरा पण दाखव ना. शेंगदाणे कूट काढी त्या ते मला म्हणल्या तू दमून आली तुझे शेंगदाणे खाय. हा आयो बाई. बरं बरं. इथं शेंगदाणे आहेत, इथं मिरच्या, इथं इकडं ते बोट यांचं बोट दाखवावं लागेल ना किती कापलं. मग ते आतमध्ये चाललं होतं. तर इकडे स्वयंपाक वगैरे संपूर्ण रेडी झाले आणि पुढे रात्री आहे कार्यक्रम. तर पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघत राहा. आणि जे कोणी नवीन असतात त्यांनी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओवरती नवीन नवीनच्या व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. पाहिल्याबद्दल धन्यवाद.